आपण एका व्यक्तीचा खून केलाय। आपण त्या व्यक्तीला जीवे मारले ज्याच्या कुटुंबामध्ये त्याच्या जाण्याने एक उणीव जिवंत झाली आहे। आपण त्या व्यक्तीचा जीव घेतलाय ज्याच्या लेकरांना त्यांचा बाप कधीच दिसणार नाहीये। आपण त्या व्यक्तीची हत्या केली आहे ज्यामुळे फक्त बीड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातच माणुसकीचीच हत्या झाली आहे। पण चेहऱ्यावर पश्चाताप कुठेच नाही। हेच घडलंय आज बीडच्या न्याय देणाऱ्या न्याय मंदिरात। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज म्हणजेच 23 डिसेंबर बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी पार पडली आहे। या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी सर्व आरोपींना असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती दिली। याच दरम्यान न्यायाधीशांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह अन्य आरोपींना एक प्रश्न विचारला। यावेळी न्यायालयात नेमकं काय घडलं याची माहिती समोर आली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात 23वी सुनावणी झाली। मागील सुनावणीत आरोपी विष्णू साठेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला होता। तसेच संतोष देशमुखांच्या हत्येचे व्हिडिओ आरोपींच्या वकिलांना दिल्यानंतर सर्व आरोपींवर आज आरोप निश्चित करण्यात आले। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणीच्या सुनावणीत न्यायाधीशांनी सर्व आरोपींना असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती दिली। संपूर्ण घटनाक्रम आरोपीला वाचून दाखवत हे तुम्हाला मान्य आहे का असा सवाल विचारला। न्यायाधीशांच्या या प्रश्नावर वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी आरोप मान्य नसल्याचे म्हटलंय। यावेळी वाल्मिक कराड पहिल्यांदाच न्यायालयासमोर स्वतःहून आरोप मान्य नसल्याचं बोललाय। आता सदर प्रकरणी 8 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणालेत की आज आरोप निश्चित केले आहेत। खंडणी मिळण्यास अडथळा केला म्हणून संतोष देशमुख यांचा खून केला। पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होईल। आजही आरोपी वकिलांनी या खटल्यात डी फॉर डिले आणि डी फॉर डिरेल केले गेले। प्रत्यक्ष पुराव्याचे काम लवकरच सुरू होईल। तीच कारणे न्यायालयात मांडली जात होती, त्यामुळे न्यायालयाने आदेश करावा अशी विनंती केली आहे। खटला लवकरात लवकर चालवण्याचा प्रयत्न केला जात आहे असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं। 9 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली होती। या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य ढवळून निघालं होतं। सुदर्शन घुले, जयराम चाटे, कृष्णा आंधळे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार या 6 आरोपींनी संतोष देशमुख यांना टाकळी शिवारात नेले। या ठिकाणापासून एका बाजूला सुदर्शन घुलेचे शेत आहे। त्याच ठिकाणी अत्यंत क्रूरपणे आरोपींनी सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण केली। संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो आरोपींनी आपल्या मोबाईलमध्ये काढले गेले। 15 व्हिडिओ आणि 8 फोटो आरोपीकडे मिळाल्याची नोंद आहे। या व्हिडिओत ते आरोपी प्रत्यक्ष मारताना आणि आनंद साजरा करताना दिसत आहेत। हे फोटो जेव्हा पहिल्यांदा माध्यमांमध्ये आले आणि सोशल मीडियावर आले तेव्हा राज्यात संतापाची लाट उसळली होती। 12 मार्च रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी न्यायालयात झाली होती। पोलिसांनी न्यायालयात 1800 पानांचे चार्जशीट सादर केले होते। त्यात ही घटना कशी घडली, नेमके कोणते पुरावे पोलिसांच्या हाती लागले याचे तपशील दिले आहेत। या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर पडसाद उमटले होते। नंतर अटक सत्र सुरू झाले होते। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।